मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाहिजे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर चला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जवळपास महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना अर्ज केलेल्यांपैकी 3000 रुपये अकाउंटला जमा झालेले आहेत। त्यामध्ये जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 जमा करण्यात आलेले आहेत। पण अशाही काही महिला आहेत ज्यांचा फॉर्म मंजूर आहे, आधार सीडिंग आहे, पण त्यांना पैसे आलेले नाहीत। तर त्यांना पैसे कधी येतील? ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे कधी येतील? आणि ज्यांना आले नाहीत त्या संदर्भात काही अडचणी असतील तर हे कोणत्या नेमक्या अडचणी असतील या संदर्भात सविस्तर आपल्याला माहिती पाहिजे आहे। तसे शेवटचे फक्त काहीच दिवस बाकी आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर चला सविस्तर अपडेटला सुरुवात करूया। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती आहे। ज्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केलेले आहेत अशा महिलांना आता पैसे जे आहेत ते मिळणार आहेत 31 ऑगस्टपर्यंत। 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना मिळणार आहेत 31 ऑगस्टपर्यंत पैसे। आणि यामध्ये त्या महिला असणार आहेत ज्यांना या अगोदर पैसे मिळालेले नाहीत। पुढचा हप्ता म्हणजे ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। तर ते देखील आता कधी मिळणार आहेत या संदर्भातही नवनवीन अपडेट येत आहेत। ही सर्व माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल रोजच्या रोज तर सबस्क्राईब करू शकता चॅनल। पहा, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरतावेळेस तुमचं आधार कार्ड सीडिंग असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आधार जर सीडिंग नसेल तर करून घ्या लवकरात लवकर। आणि अर्ज भरण्यासाठी आता फक्त काहीच दिवस बाकी आहेत। तुम्ही अर्ज पुढच्या महिन्यात देखील करू शकता, पण या ठिकाणी पहा आणखीन ऑफिशियलरित्या सांगण्यात आलेलं नाही की विशिष्ट तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। पण जर तुम्हाला या महिन्यात पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे लवकरात लवकर। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे असं सध्या तरी या ठिकाणी म्हटलं जात आहे। पुढची तारीख आणखीन वाढलेली स्पष्ट करण्यात आलेली नाही। त्यामुळे 31 ऑगस्टला काहीच दिवस बाकी आहेत। लवकरात लवकर तुमचा अर्ज जो आहे तो भरून घ्या। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग आहे नसेल तर करून घ्यायचं आहे। आणि आधार सीडिंग आहे की नाही हे तुम्ही मोबाईलवर देखील चेक करू शकता। लाडकी बहीण योजनेसाठी आधार सीडिंग असणं खूप गरजेचं आहे। खूप महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले आहेत, पण बऱ्याच अशा माझ्या बहिणी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या। आणि फॉर्म भरला असेल, मंजूर असेल, पण आधार सीडिंग नसेल तर ते करून घ्या, कारण ते गरजेचं आहे। त्याशिवाय पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येणार नाहीत। त्यासाठी लवकरात लवकर आधार सीडिंग करायचं आहे। अर्ज केला नसेल तर अर्ज करायचा आहे। ज्याप्रमाणे तुमच्या मैत्रिणीला आणि नातेवाईक महिलांना पैसे आलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला देखील पैसे येणार आहेत। लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। सध्या तरी 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। आणि आता ऑगस्टमध्ये ज्या महिला अर्ज करतील 31 ऑगस्टपर्यंत त्यांना पुढच्या महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत एकत्रितरित्या 4500 रुपये। त्यामुळे तुमच्यासाठी देखील खुशखबर आहे, तुम्हाला एकत्रच 4500 मिळणार आहेत। 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत। आणि ज्या महिलांनी 31 जुलैपूर्वी अर्ज केलेला आहे किंवा 31 जुलैपर्यंत अर्ज केलेला आहे त्यांना आता 31 ऑगस्टपर्यंत पैसे मिळणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हालाही पैसे मिळणार आहेत। जे कोणी पात्र असेल त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण जे बदल होत आहेत सर्व बदल जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा। धन्यवाद।